बाईला कोणत्या झाडाखाली कार्यक्रम करावा? मंडळी, याचं उत्तर तर तुम्हाला मी सांगतो, पण त्याआधी तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. का? कारण ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नुसतं गरम होऊन जाणार आहे. तुम्हाला इथं माहिती तर मिळणारच आहे, पण तुम्ही पूर्ण लाल होणार आहे. म्हणजे तुम्हाला मजा येणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पेजवर आले असाल तर पेजला फॉलो सबस्क्राईब नक्की करून टाका बरं का, आणि लाईक आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तो सुद्धा गरम झाला पाहिजे. तर याचं उत्तर असं आहे, लिंबाच्या झाडाखाली केला पाहिजे. का? कारण लिंबाच्या झाडाखाली ऑक्सिजन असतं, ते झाड चांगलं असतं, वर्षभर ते हिरवंगार असतं त्याच्यामुळे. तर पुढचा प्रश्न, बाईला करत असताना घाम का येतो? उत्तर, कारण माणसाच्या पूर्ण शरीराची झुंज चालू असते, पूर्ण शरीर हालचाल करत असतं, म्हणून घाम येतो. पुढचा प्रश्न, दिवसातून आपल्या बाईला किती वेळेस ठोकलं पाहिजे? उत्तर, दिवसातून एकदाच बाईला कार्यक्रम केला पाहिजे. का? तुमच्या शरीराला सुद्धा चांगलं असतं आणि त्यांच्या शरीरालाही चांगलं असतं, त्याच्यामुळे जास्त हेलपाटा करायचा नाही. अरे अरे मंडळी, बोर नका हो, शेवटपर्यंत बघा, म्हणलं ना तुम्ही नक्की गरम होणार आहे. पुढचे प्रश्न धासू आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता पुढचा प्रश्न, रातभर केलंय पण आत नाही गेलंय, याचं कारण काय? तुम्हाला दिसलंच नाही, नाही तर मग लाईट नव्हती, मग तुम्हाला जमलंच नाही. पुढचा प्रश्न, आत गेलंय पण मजा आली नाही. उत्तर, कारण बिळ मोठं होतं म्हणून बसाबसा जात होतं, त्याच्यामुळे सवय झाली होती समोरच्याला, म्हणून आली नाही मजा. पुढचा प्रश्न, बाईच्या खालच्या जंगलामुळे कार्यक्रम करायला अडचण येते का? उत्तर, हा येते अडचण, कारण करताना ते मधात येत असतात. धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणखीन व्हिडिओ बघायचे असेल त्याच्यापेक्षा धासू व्हिडिओ आपल्या चॅनल पेजवरती आहे, ते जाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि वरती तुम्हाला ते व्हिडिओ दिसत असेल ते व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा, भारी आहे.